नमस्कार, मी कल्पना. श्री स्वामी समर्थ. थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे तो. चला व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू बघा, कुठे स्किप करू नका. आणि बघा, व्हिडिओ बनवायला ना खूप सारी मेहनत लागते. त्याच्यामुळे आहे ना तुम्ही पण आहे ना व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करत चला. मला पण छान वाटतं आणि मला पण मग असं वेगवेगळे व्हिडिओ बनवायला पण आवडतं. आता तुम्ही जर लाईक केलं किंवा कमेंट केली तर मला पण छान वाटतं. आता सकाळी सकाळी नेहमी मी 4:30 वाजता उठत असते, पण त्यावेळेस मी काही व्हिडिओला काही सुरुवात करत नाही. ज्या वेळेस आहे ना मिस्टर ड्युटीवरती गेले नंतरच माझी आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करत असते. आता सकाळीच बघा, आंघोळ झाल्यानंतर मी देवाच्या समोरचं नेहमी झाडून घेत असते. झाडल्यानंतर समोर तिथे लादी वगैरे ना पुसून घेत असते. रोजच मी हे अशा पद्धतीने करत असते. त्याच्यानंतर माझ्याकडे ज्या मूर्त्या वगैरे आहेत त्या मी तामणामध्ये काढून घेते, त्यांना आंघोळ घालते. आता आंघोळ पण नेहमी मी साध्या पाण्याने घालते. गुरुवारच्या दिवशी किंवा मग घरामध्ये दही वगैरे सगळ्या गोष्टी असल्या तर मी पंचामृताने अभिषेक करत असते मूर्त्यांवरती. आता मी जे फोटो वगैरे आहे ते स्वच्छ कपड्यांनी पुसून घेते. आता मी मूर्त्यांना आंघोळ वगैरे घालून घेतलेली आहे, ते आपण मी मंदिरामध्ये किंवा देवाऱ्यामध्ये ठेवून घेत असते. त्याच्यानंतर आहे ना आता बघा, आता थंडीचे दिवस आहे. आता देव पण आहे ना त्यांना पण आहे ना थंडी लागते. त्याच्यामुळे आहे ना मी काय करत असते, आता थोडंसं कोमट पाणी करत असते आणि कोमट पाण्याने मी देवांना आंघोळ घालत असते. बघा, आपल्याला कशी थंडी लागते, आपण थंड पाण्याने आंघोळ करतो का नाही ना, तर तसंच तुम्ही पण करा. देवांना थंड थंड पाणी घालू नका अंगावरती त्यांच्या किंवा मूर्त्यांवरती. थोडंसं कोमट पाणी करून घेत चला. कारण का आपण बघा, आपण माणूस आहे, तसं ते तर देव आहे. त्याच्यामुळे ना तुम्ही पण कोमट पाणी करून घ्या. त्याच्यानंतर आहे ना काय, अगरबत्ती वगैरे, दिवा वगैरे, दिवा तर आपला नेहमीच पेटलेला असतो देवाऱ्यामध्ये. त्यानंतर हे सगळ्या गोष्टी फुलं वगैरे करून घेते. स्वामींना मी मुजरा करते ह्या पद्धतीने. आता इथे मी आसन घेतलेलं आहे बसण्यासाठी आणि नेहमी पूजा करताना आपल्याला आसनावरती बसूनच पूजा करायची आहे. मी तारक मंत्राचं तीर्थ पण बनवते आणि तारक मंत्राचं तीर्थापासून खूप सारे जे आपले रोगराई असतं ते सगळं निघून जातं. मला खूप अनुभव आलेले आहे, मी तुमच्यासोबत हळूहळू शेअर करेल. आता मी इथे ना जपमाळ घेतलेली आहे. आता स्वामींची कधी 1 माळ करते, कधी 11 माळी करते. त्याच्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर मी अगदी थोडासा चहा घेत असते. हे बघा, चहा वगैरे घेऊन झाल्यानंतर आहे ना म्हटलं चला, आता आहे ना नळाला आमचं पाणी येतं सकाळचे, तसं आता पाणी ना चालूच असतं नळाला. पण मग आहे ना आता चला फिल्टर वगैरे करून घेते, म्हणजे माठ वगैरे भरून घेते. दिवसभर आपल्याला पाणी पिण्यासाठी लागतो. आता आपण तर काही थंड पाणी पिती नाही आणि थंड पाणी प्यायचं पण नसतं, शरीरासाठी खरंच चांगलं नाही, ते घातक आहे. पण मुलं तर काही ऐकती नाही. आता इथे ना ह्या ज्या बॉटल आहे ना त्या मी मुलांसाठी भरून ठेवत असते. मुलं काही माठातलं पाणी ग्लासनी वगैरे पिती नाही. बॉटल घेतली का मग ते त्यांच्यासाठी मग ती 1 बॉटल पुरेशी होते, बसले का. ह्या पद्धतीने आता मी ना माठामध्ये फिल्टर करायला ठेवलेलं आहे, म्हणजे नळी टाकलेली आहे. आणि नंतर ह्या बॉटल आहे ना घासून घेते. नेहमीच आहे ना नाही असं घासत मी, म्हणजे वरूनच घासते. पण असं 2-3 दिवस किंवा 8 दिवस झाले ना तर माझ्याकडे ना हा ब्रश आहे, माझ्या मुलीने आणलेला आहे. आतमधून आपल्याला आहे ना किती पण घासायचा प्रयत्न केला तर व्यवस्थित घासला जात नाही. तर म्हणून मी ह्या ब्रशनी छान असे बॉटल आहे ना आतमध्ये व्यवस्थित असं घासून घेते. खूप छान क्लीन निघतात. माठ भरून झालेलं आहे. चला आता बॉटल पण मी ना स्वच्छ धुवून आणि भरून घेते. हे बघा, आणि माठ पण आता झाकून वगैरे ठेवलेलं आहे. या पद्धतीने आपले सकाळचे कामे चालतात. नमस्कार, मी कल्पना. श्री स्वामी समर्थ. चला सकाळी आपली देवपूजा वगैरे झालेली आहे, तुम्ही बघितलीच आहे. नंतर आता दिवसभराची कामं. आज आहे ना साडी घातली आहे. मला असंच कधीतरी आवडतं साडी पण घालायला. बघा, कधीतरी साडी पण घातली पाहिजे. नेहमीच आपण गाऊन ड्रेस घरामध्ये असल्यावर घालत असतो, पण मग साड्या पण आहे ना ठेवून ठेवून बऱ्याच अशा खराब होऊन जातात. त्याच्यापेक्षा घातलेल्या बऱ्या.
आता ही साडी बऱ्याच दिवसाची आहे आणि मीच याच्यावरचं ब्लाऊज शिवलेलं आहे. तुम्हाला दाखवते मी पाठीमागून कसं शिवलेलं आहे. नंतर आता बाकीचे दिवसभराचे काम, आता पाणी वगैरे पण भरून झालेलं आहे. चला म्हटलं तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा मार. आणि आज आहे ना केस पण धुतलेले आहेत. आता इथे ब्लाऊजचा गळा बघा असा शिवलेला आहे. थोडासा साडीतून कपडा काढून घेतला आहे आणि छान असं त्याला फील बनवून घेतलेली आहे आणि गुलाबाचं फूल मी तयार करून इथे लावलेलं आहे आणि गोलच गळा घेतलेला आहे. मी असं आहे ना काहीतरी मोबाईलवर बघून बघून करत असते आणि ही एकदम डिझाईन अशी परफेक्ट अशी दंडावरच आली पाहिजे. त्याला जोड पण दिलेला होता ह्या पद्धतीने आणि खूप छान आहे. ते पिंक कलर आहे, राखाडी कलर आहे साडीचा. आणि केस धुतलेले होते, आज आहे ना ओलेच आहे. चला आता ते सुकवून वगैरे घेते, विंचरून घेते. आता मला आहे ना केस खाली माझे मोकळे केस कधीच नसतात, तुम्ही बऱ्याच व्हिडिओमधून बघितलेलं आहे. आता मी केस पण बघा वरती बांधून घेतलेले आहे. आता किचनमध्ये पण सकाळचं छान असं ऊन येतं, माझ्या सगळ्याच रूममध्ये ऊन येत असतं. आता बेडरूममध्ये पण ऊन आलेलं होतं. मी केस वगैरे सुकून वरती बांधून घेतलेले आहे आणि मेथीची एक जुडी आणलेली होती, आज पराठेच बनवायचे आहे. माझी कॅट पण माझ्या बाजूला बसलेली आहे. चला मेथीची भाजी छान अशी निवडून घेतली. आता ती स्वच्छ अशी धुवून घेते आणि बारीक बारीक चिरून घेते. आता इथे बघा ते सगळं दाखवलं नाही तुम्हाला. त्याच्यामध्ये ना मी काय केलं, थोडंसं गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं जिरं मिक्सरला बारीक करून ते पण थोडंसं घातलं आणि मीठ आणि थोडीशी हळद घालून घेतली आणि एक उकडलेला बटाटा मी पिठामध्ये घातलेला होता आणि मेथीची भाजी ती घालून घेतली आणि पराठे बनवायला सुरुवात केली. आणि पराठे ना करताना ना मेथीच्या भाजीचे एक बटाटा तुम्ही आवर्जून घाला. एवढे छान पराठे होता, सॉफ्ट होता, नरम होता आणि चव पण एवढी छान लागते. हे बघा एवढे सुंदर पराठे झालेले होते ना. आता ते छान असे भाजून घ्यायचे आणि दिसायला सुंदर आणि खायला तर अप्रतिम आणि सॉफ्ट होतात, नरम होतात. सगळे पराठे ह्याच पद्धतीने मी आज करून घेतलेले आहे, बघू शकता. आज आहे ना दुसरं काही नाही बनवलं, आज पराठेच बनवायचे होते. तरी पण सकाळीच आहे ना आहोंचा टिफिन झालेला आहे आणि नंतर मी हे पराठे वगैरे बनवले. चला आता आहे ना गरम गरम मी पण खाऊन घेते आणि त्याच्यानंतर पुढचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. आता त्याच्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर आहे ना आता लादी पुसायला घेतली. आता भांडे वगैरे झाले ते तर काही दाखवलं नाही आणि आज आहे ना कपडे धुवायला हाताने काही धुतले नाही, आज मशीनच लावलेलं होतं मी. आता उशीर पण झालेलं होतं, मग त्या दिवशी मशीन लावून देते, मग असं करते. आणि नेहमीच आहे ना काही वेळेस आहे ना मी ना म्हणजे बऱ्याच टाईम मी हातानेच लादी पुसत असते. मला आहे ना शक्यतो मॉपनी लादी पुसायला आवडत नाही. पुसत असते त्याने पण पण ज्या वेळेस मला घाई गडबड वगैरे असते ना त्यावेळेस मी त्याने पुसत असते. पण आता हातानेच मला आहे ना असं मग हे वरती ना थोडंसं आहे ना असं राहून जातं वरती, असं काचेवरती वगैरे ते पुसता येत नाही वरती आणि काने कोपरे पण व्यवस्थित असे पुसता येते नाही. त्याच्यामुळे मग मी आहे ना अशी हातानेच लादी पुसत असते. मग मला पण वाटतं लादी आज व्यवस्थित अशी पुसली, नाही तर मग ते मॉपनी पुसली ना मला असं वाटतं की लादीच आज व्यवस्थित पुसल्या गेली नाही, असं असं माझं होत असतं. चला आता मी नाही हे बघा दरवाजा वगैरे उघडून तिथे पण आपला उंबरठा असतो ना तर त्याच्यावरती पण खूप धूळ वगैरे असते. त्याच्यामुळे रोज आपण आहे ना नेहमी तिथे पुसून घ्यायचं, रोज आठवण करून पुसायचंच, खूप चांगलं असतं. दरवाजा उघडून मी व्यवस्थित तिथलं पण पुसून घेतलं आणि माझे कॅट तर बघू शकता, त्यांना तर असं खूप नवीन काही असतं ना खूप आवडतं बघायला, तर ते पण फिरत होते मस्त. आता हॉलमधून सुरुवात करत असते नेहमी मी लादी पुसायला ह्या पद्धतीने. आणि इथे माझ्या मशीनवरती पण भरपूर सामान आहे, बघू शकता. आता माझं मशीनचं पण काम चालू असतं काही ना काही, त्याच्यामुळे मग ते सगळे काही कपडे वगैरे तिथेच असतात, ते वरतीच ठेवलेले असतात. आता लादी वगैरे ना पुसायला मग कसं थोडंसं आहे ना हे सोप्याखाली वगैरे आहे ना ते मोप आतमध्ये जात नाही, त्याच्यामुळे ते काने कोपरे आतमध्ये तसंच कचरा राहून जातो. चला लादी व्यवस्थित अशी पुसून घेतलेली आहे सगळ्या घरात. आहोंच्या शाळेमध्ये ना 5वीची मुलगी येते, 5वी-6वीला शिकवतात आणि त्यांनी त्या मुलीचा आहे ना आज म्हणजे वाढदिवस होता, बड्डे होता. त्या मुलीनी ना सगळ्या शिक्षकांना आहे ना ही पर्स दिलेली आहे, बघू शकता. पर्स पण खूप सुंदर आहे. आजच त्यांनी आणली आणि मला सांगितली की पर्स दिलेली आहे एक मुलीला. म्हटलं चला तुमच्यासोबत ते शेअर करूया. छान तिला आतून बाहेरून भरपूर अशा कप्पे किंवा चैनी आहे, बघू शकता, सुंदर आहे आणि हलकी नाही एवढी छान आहे, अशी भारी मधली आहे ती. आणि त्या मुलीचा आज बड्डे होता तर तिला गिफ्ट करायला पाहिजे आपण, तर तिनेच सगळ्या टीचरांना हे गिफ्ट केलेलं आहे, कारण का तिची मम्मी ना ह्या पर्सच्या कंपनीमध्ये जाते असं सांगत होते माझे मिस्टर. आणि चला सुंदर आहे पर्स पण, बघू शकतात. चला
ह्या पद्धतीने आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. चला भेटूया आपण अशाच नवीन एक व्हिडिओमध्ये. आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि थोडाफार जरी आवडला तर लाईक पण करत चला. हां, काही चुकलं तर तुम्ही मला सांगू पण शकता किंवा काही सुधारू शकता. पण मी भरपूर सुधारण्याचा प्रयत्न करते काही गोष्टीचा. चला, सुंदर अशी पर्स मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. चला भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.